पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. 12वी भारत युरोपियन युनियन मानवाधिकार बैठक कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, जागतिक MSME दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 27 जूनला. प्रश्न 3, अबिय अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया या देशाचे. प्रश्न 4 पाहूया. इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे महेश दीक्षित यांची. प्रश्न 5, नवी दिल्ली येथे कोणत्या राज्याच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने पायनॅपल फेस्टिवल 2026 आयोजित केला होता? तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्याने. प्रश्न 6, बुरेवेस्टनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 7 पाहूया. सांस्कृतिक रत्न भंडार भावय इतिवृत्त हे पुस्तक डॉक्टर जयंत कुमार रॉय आणि इतर कोणाद्वारे लिहिले गेले? तर त्याचं उत्तर आहे संगीता रॉय. प्रश्न 8, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे AIFF नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत. प्रश्न 9, बॅलिस्टा स्पायडर नावाची कोळीची नवीन प्रजाती कुठे शोधली गेली? तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 10 पाहूया. भारत सरकारने फ्रान्सला किती राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी विनंती पत्र जारी केले? तर त्याचं उत्तर आहे 114 राफेल लढाऊ विमाने. प्रश्न 11, गोल्डन लंगूरमुळे चर्चेत असलेले सिखना ज्वाळा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 12 पाहूया. श्री अमरनाथजी यात्रा 2026 साठी निगराणी अधिक मजबूत करण्याकरिता कोणत्या पोलीस दलाने प्रोजेक्ट हॉक आय सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर पोलीस दलाने. प्रश्न 13, अपेडाने कोणत्या देशाला बंगनपल्ली या उच्च दर्जाच्या आंब्याची पहिली व्यावसायिक सागरी खेप पाठवली आहे? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूर देशाला. प्रश्न 14, रशिया या देशाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे मॉस्को. प्रश्न 15 पाहूया. डॉक्टर बिनॉय जॉर्ज यांनी कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उरुग्वे देशात. प्रश्न 16, भारतातील 6वे संपूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य घोषित झाले आहे? तर ते आहे उत्तराखंड राज्य. प्रश्न 17, लाईन शाईन या जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले. हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाचा आहे? तर तो चीन या देशाचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा. प्रश्न 18 पाहूया. महादेव कोळी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर ती महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते. प्रश्न 19, नुकताच कोणत्या देशात शक्तिशाली भूकंप झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे व्हेनेझुएला देशामध्ये. प्रश्न 20, 2026 साठी ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर येथे. प्रश्न 21 पाहूया. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सिल्वर या चित्रपटाला. प्रश्न 22, फिफा विश्वचषकाच्या 6 वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये गोल करणारा कोणता फुटबॉलपटू हा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे? तर ते आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो हे. प्रश्न 23 तुमच्यासाठी. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल असोसिएशनला निलंबित केले आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. प्रश्न क्रमांक 1, युकेच्या संसदेत कोणत्या भारतीयाला ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे हर्षवर्धन यांना. प्रश्न 2, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 26 जूनला. प्रश्न 3, कोणत्या देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? तर ती व्हेनेझुएला देशामध्ये. प्रश्न 4 पाहूया. दरवर्षी संविधान हत्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 25 जूनला. प्रश्न 5,
कोणत्या राज्यात श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प सुरू करण्यात आला, तर तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा हे. प्रश्न 6 पाहूया. जून 2026 मध्ये झालेल्या दुसऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात कोणत्या प्रसिद्ध पार्श्वगायकाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ते आहेत अलका याग्निक हे. प्रश्न 7. कोणता देश इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य बनला आहे, तर तो आहे बांगलादेश. प्रश्न 8. टॉप 500 यादीच्या 67व्या आवृत्तीत कोणता सुपर कॉम्प्युटर पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्याचं उत्तर आहे लाईनशाईन हा कम्प्युटर. तो चीन या देशाने बनवलेला आहे. प्रश्न 9 पाहूया. भारतातील डिजिटल अरेस्ट फसवणूक नेटवर्क विरुद्ध ऑपरेशन चक्र 6 कोणी सुरू केले आहे, तर त्याचं उत्तर आहे सीबीआयने, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. प्रश्न 10. कोणत्या राज्य सरकारने भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणीसाठी स्वयंचलित फेरफार प्रणाली आणि कागद विरहित नोंदणी 2.0 सुरू केली, तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्य सरकारने. प्रश्न 11 पाहूया. कोणते सरकार लवकरच वेत्री तमिलगम अंतर्गत थैमामन थांगा मोथिरातित्तम उपक्रम सुरू करणार आहे, तर ते तामिळनाडू राज्य सुरू करणार आहे. प्रश्न 12. मध्य प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे, याचे उत्तर आहे भोपाळ. प्रश्न 13. हेमिस महोत्सव 2026 ची नुकतीच कोठे सुरुवात झाली आहे, तर ती लडाख इथे सुरू झालेली आहे. प्रश्न 14 पाहूया. जून 2026 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स अंतराळ संस्थांच्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन भारतातील कोणते शहर करत आहे, तर ते बेंगलोर हे शहर करत आहे. प्रश्न 15. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने अलीकडेच आपल्या महत्वाकांक्षी विजन 2028 कार्यक्रमाचे प्रमुख आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे, तर ती अशोक दिंडा यांची नियुक्ती केली आहे. प्रश्न 16 पाहूया. AI इकोसिस्टम आणि सिलिकॉन पुरवठा साखळींवर लक्ष केंद्रित करणाऱ्या पॅक सिलिका या धोरणात्मक उपक्रमाचे नेतृत्व कोणता देश करतो, तर तो आहे अमेरिका देश. प्रश्न 17. भारतातील पहिले मेगा ग्रीनफील्ड जहाज बांधणी केंद्र कुठे उभारले जाणार आहे, तर ते तामिळनाडू राज्यामध्ये उभारले जाणार आहे. प्रश्न 18. स्वातंत्र्यापासून कार्यरत असलेले भारतातील एकमेव खासगी क्षेत्रातील प्राथमिक सोन्याची खाण जोन्नागिरी सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे, तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 19 पाहूया. फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल असोसिएशनला निलंबित केले आहे, तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाच्या. प्रश्न 20. कोणते भारतीय विमानतळ जगातील तिसरे सर्वात फॅमिली फ्रेंडली विमानतळ बनले आहे, तर त्याचं उत्तर आहे कॅम्पेगोडा इंटरनॅशनल विमानतळ. प्रश्न 21 तुमच्यासाठी. निर्भया चेतना हा उपक्रम कोणी सुरू केला आहे, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत तुम्हाला रोज पाहायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF सुद्धा हवी असेल, तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.